आयुष्यामध्ये खूप एकटेपणा वाटतो आहे, डिप्रेशनसारखं वाटतं. असं वाटतं कोणीच माझं नाही आहे. मी काय करावं? मला जगण्यालाच अर्थ नाही आहे. लोकही घालून पाडून बोलतात, कोणीच आपलं जवळचं नाही आहे, जवळच्यांनीही आपले विश्वासघात केले. अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस आपल्या दुःखाचं जे असतं ना, आपण बोलतो ना की त्याला आपण पकडून बसू नये, त्याला कुरवाळू नये आणि तटस्थपणे खूप स्टेबल माइंडने आपण त्याच्यावर विचार करावा की आपल्या आयुष्यात हे असं का घडलं आणि आपल्याला आता कुठे जायचं आहे. झालं ते झालं, पण आता आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्की असायला हव्या. आपले दुःख लोकांना सांगणं बंद करा. फक्त असेल सांगा त्या परमेश्वराला. तुम्ही जर परमेश्वर मानत नसाल तर आपले दुःख आणि प्रॉब्लेम युनिवर्सला सांगा. लोकांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. कारण आपण लोकांचे रिॲक्शन हे आपल्या हातात नसतात, पण आपण कसं वागावं हे आपल्या आयुष्यामध्ये नक्की करा. संयम हा खूप महत्त्वाचा असतो आणि आपण हळूहळू तो शिकत असतो. जीवनामध्ये आपल्या लाईफमध्ये जे जे काही संकटं येतात ते आपल्याला शिकवत असतात की संयम ठेवा, शांतता ठेवा. कधी कधी काही गोष्टींना उत्तर न देणंच योग्य असतं. शांतता हेच त्याचं उत्तर असतं आणि काही गोष्टी ह्या वेळेवर सोडून द्याव्या लागतात. पण त्याच्यामध्येही एकदम डिप्रेशनमध्ये न जाता, वाईट विचारांकडे न जाता विधायक दृष्टीने जीवनाकडे बघायला हवं. आपल्या जीवनाची कोणासोबत कंपॅरिझन करायची नाही आहे. आपण आलो आहे, आपण जगतो आहे, हेच खूप मोठं आपल्या आयुष्यामध्ये आहे. आपल्याला 2 टाईमचं खायला भेटतं आहे. तर त्या परमेश्वराला धन्यवाद द्या की डिअर गॉड, थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं भरभरून दिलं आहे. तुमच्या प्लस पॉईंटवर वर्कआउट करायला शिका आणि चांगल्या सवयी लावा. डेली थोडा योगा, मेडिटेशन करा. तुम्हाला कुठे जायचं आहे त्यानुसार कृती करायला लागा. तर हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी खूप सहज आणि शक्य होतील आणि वेळ हा प्रोडक्टिव्हपणे घालवा. संगतही खूप चांगल्या लोकांची असावी. नसेल तर आपला एकांत हा नेहमीच चांगला असतो. कारण 100 शत्रूंपेक्षा एक मित्र केव्हाही बरा. तुम्हाला माहीत असेल आयुष्यामध्ये ही व्यक्ती जर घातक आहे, जी व्यक्ती आपल्यासाठी एकदम अनोळखी आहे आणि ती आपल्यासमोर दुसऱ्यांची जर निंदा करत असेल तर अशी व्यक्ती आपल्या मैत्रीच्या पात्र नसते. म्हणून संगती करताना खूप जपून करा. आयुष्यामध्ये साधना, सेवा, संकीर्तन ह्या 3 गोष्टींना खूप महत्त्व द्या. रोज रात्री झोपताना चांगल्या गोष्टी वाचा, चांगल्या गोष्टी करा. आहार, आचार, विचार ह्या गोष्टींवर लक्ष द्या. लाईफ खूपच सुंदर आहे. फक्त प्रयत्न सोडू नका, हार मानू नका, निराश होऊ नका. अपडाऊन्स येत असतात. जसा सूर्यास्त होतो तसा सूर्योदयसुद्धा होतोच. श्री स्वामी.